महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद नाशिकमध्येही तीव्रपणे उमटले। शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी करत शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरोधी पक्षातील सर्वपक्षीय नेते, AISF, छत्र भारती, SFI सह विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटना मोठ्या संख्येने एकत्र आल्या। आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। हातात फलक, बॅनर आणि घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय द्या, पेपर फुटीतील सूत्रधारांना अटक करा, शिक्षणाचा बाजार बंद करा अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला। नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला। संस्थेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे, गरिबांना शिक्षण मोदी सरकार लिटरली नाही म्हणताय। तर जो दिल्लीमध्ये प्रोटेस्ट चाललाय तर आम्ही जाऊ शकलो नाही, म्हणून नाशिक जिल्ह्यातून आम्ही हा प्रोटेस्ट करतोय। विद्यार्थी आणि सगळे पालक एकत्रितपणे आम्ही प्रोटेस्टला सामील झालो आहोत। माझे वडील स्वतः दिल्लीला गेले आणि मी जाऊ शकले नाही, म्हणून मी नाशिक जिल्ह्यातून प्रोटेस्ट करत आहे। पूर्ण नाशिककरांच्या वतीने दिल्ली जंतर मंतर येथे जे आंदोलन चालू आहे, नीट आणि TETचा पेपर जो लीक झाला आणि फुटला तेव्हा वर्षभर जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात, जे काही कष्ट करतात आणि त्यातून ते परीक्षेला जातात, तर हा धक्का विद्यार्थ्यांना पडला आहे। तर दिल्लीमध्ये जंतर मंतर आंदोलन चालू आहे, त्यासोबत सोनम वांगचुक यांना असंविधानिक पद्धतीने जे काही घेण्यात आलं, जे काही शाळांमध्ये लटकवून जे काही देण्यात आलं, त्याचा आम्ही इथे निषेध करतो। आंदोलनकर्त्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणाची सर्वोच्च पातळीवर निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली। तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात केंद्र सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशीही मागणी करण्यात आली। आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकारी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र आंदोलन शांततेत पार पडले। नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र होणार का? सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेणार? याकडे राज्यासह देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।